आज आपण गाजराची भाजी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण अर्धा पाव दही घेतलेला आहे, पावशेर गाजर घेतले अशा प्रकारे छोट्या प्रकारे आपण असे कट करून घेतलेले आहेत पीस। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर बारीक, जिरे, गोडा मसाला, धनिया पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद। आता आपण ह्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। आता 1 चमचा आपण ह्यात जिरे टाकू। जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकणार आहे। कांदा फक्त आपल्याला परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित शिजू द्यायचा आहे फक्त 3 ते 4 मिनिटं। जास्त आपल्याला ब्राऊन करायचं नाही आहे, पण आपण 2 मिनिटं परतून घ्यायचे। आता आपले टोमॅटो पूर्ण व्यवस्थित परतले आहेत। आता त्यामध्ये आपण काय करू, मसाले ॲड करणार आहे सुके। आपण हळद घेणार अर्धा चमचा, गोडा मसाला अर्धा चमचा, धनिया पावडर अर्धा चमचा, लाल तिखट मी 1 चमचा घेणार आहे, ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि चवीपुरतं मीठ। आता हे मसाले 2 मिनिटं आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। मसाले पूर्ण तेलामध्ये फ्राय करून घेतले। त्यामध्ये आता आपण 2 चमचे दही ॲड करणार आहे। तुम्ही दह्याच्या ऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा ॲड करू शकता, आणि हे पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार। आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये जे गाजरचे पीस बारीक केलेले होते, कट करून घेतलेले, ते ॲड करू आणि ते पण पूर्ण ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया। व्यवस्थित परतून घेतलंय मसाल्यांमध्ये। आता आपण ह्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहे, कारण की ते शिजू घेणार, गाजर जरा शिजून द्यायचे। मिनिटामध्ये व्यवस्थित शिजून जातं। आपण ह्याला एक चांगली उकळी काढून घेऊ आणि जरा शिजवून घेऊया। आता अशा प्रकारे आपली भाजी एकदम व्यवस्थित तयार झाली आहे। आता आपण ती सर्व करून घेऊया। आता आपण हे पहा, अशा प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम गाजराची भाजी खाण्यासाठी तयार आहे। आपण गाजराचे नुसतं हलवा हेच आपण रेसिपी म्हणजे बरेच माहीत आहे आपल्याला। आपण गाजर म्हटले की फक्त गाजर खिसायचे आणि त्याचा हलवा करायचा असंच आपण करत असतो, तर ते न करता तुम्ही गाजराची भाजी सुद्धा करून मुलांना खायला देऊ शकता, आणि ती शरीरासाठी पौष्टिक आहे। आणि थंडीच्या दिवसात खूप गाजर येतात, त्याच्यामुळे ती खाण्यासाठी खूप छान लागते।